नमस्कार। आज मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी शके 1945। मी चित्रा रानडे सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। नववर्षापूर्वीच्या रक्तदान शिबिरात रक्तदान करून मुख्यमंत्र्यांचा आगळा वेगळा आदर्श। नववर्षाच्या निमित्तानं वाहतूक शाखेच्या ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधी मोहिमेत 17,000 केसेस आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 431 गावांमध्ये उद्या एकाच वेळी स्वच्छतेचा जागर। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपण पाहत आहात धर्मवीर आनंद दिघे यांच्या काळापासून नववर्ष स्वागतार्थ सुरू केलेल्या मध्यरात्रीच्या रक्तदान शिबिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः रक्तदान करून एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला। दिघेंनी घालून दिलेली शिकवण पुढे नेण्यासाठी 31 डिसेंबरच्या मध्यरात्री मद्यधुंद होऊन नवीन वर्षाचं स्वागत करण्याऐवजी रक्तदान करून नवीन वर्षाचं स्वागत करावं असा संदेश त्यांनी तरुणाईला दिला। ठाण्यात दरवर्षी मध्यरात्रीचं रक्तदान शिबिर आणि राज्यस्तरीय रक्तकर्ण पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात येतो। यंदाही राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनेक रक्तदात्यांनी या कार्यक्रमात रक्तदान केलं। त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते। या रक्तदात्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रक्तानंद पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। या क्षेत्रात काम करणारे अन्य मान्यवर संस्था आणि व्यक्तींचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला। तसंच या कार्यक्रमात काही दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयवांचं आणि साहित्याचं वाटप करण्यात आलं। संपूर्ण जगभरात अशा पद्धतीनं नववर्षाचं स्वागत करणारा असा हा एकमेव कार्यक्रम असून गेली 29 वर्ष हा कार्यक्रम अव्याहतपणे सुरू आहे। रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे। काही वर्षापूर्वी नवरात्रीचे 9 दिवस याच मैदानात भव्य असे महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। त्यात 11,000हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून एक आगळा वेगळा विक्रम केला होता। नवीन वर्षाचं स्वागत करताना अनेक तरुणांनी स्वतःहून पुढे येऊन रक्तदान केलं, याचं विशेष समाधान वाटत असल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं। या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या ठाण्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आलं। ठाणे पोलीस आयुक्तालयाअंतर्गत नववर्षाच्या पूर्वसंध्येच्या अनुषंगाने ड्रंक अँड ड्राईव्हच्या तसंच मोटर वाहन कायद्याच्या कलमाखाली केसेस करण्यासाठी नववर्षाच्या पूर्वसंध्येला नाकाबंदी मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं। या नाकाबंदीसाठी 36 अधिकारी, 264 पोलीस कर्मचारी, 75 वॉर्डन इतक्या मनुष्यबळाची नेमणूक करण्यात आली होती। एकूण 80 ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती। सरत्या वर्षाच्या अनुषंगाने 26 डिसेंबर पासूनच ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस करण्यास सुरुवात झाली होती। ड्रंक अँड ड्राईव्हच्या एकूण 743 केसेस करण्यात आल्या आहेत। तसंच फक्त 31च्या रात्री ड्रंक अँड ड्राईव्हच्या 297 केसेस करण्यात आल्या आहेत। त्याचप्रमाणे वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन आणि वाहन चालकांवर एकूण 17,000 केसेस करण्यात आल्या आहेत। 31च्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून 4,650,000 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला। 31च्या पार्श्वभूमीवर 26 डिसेंबर ते 1 जानेवारी पहाटेपर्यंत कल्याण, कोळसेवाडी, डोंबिवली परिसरात ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम राबवण्यात आली होती। मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या 187 जणांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे, तर वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 5,880 जणांना दंड आकारण्यात आला आहे। एकूण 54,650,000 रुपये इतका दंड आकारण्यात आला असल्याचं पोलीस निरीक्षक गिरीश बने यांनी सांगितलं।
समतोल फाउंडेशन तर्फे मुरबाड तालुक्यातील आदिवासींना ब्लँकेट वाटप करण्यात आलं। आदिवासी लोकांचं थंडीमुळे मृत्यू होत आहेत, त्यामुळे या थंडीपासून त्यांचा बचाव करण्यासाठी या बांधवांना समतोल फाउंडेशन तर्फे मदत देण्यात येत आहे। 31 डिसेंबर वर्षाच्या शेवटी अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात। समतोल फाउंडेशनने मुरबाड तालुक्यातील विटभट्टी वरील काम करणारा बांधव जो थंडीमध्ये छोटी झोपडी बांधून राहतो, तिथेच जे उपलब्ध आहे तेच अंगावर घेतो, त्या थंडीत राहतो, आपलं कुटुंब सांभाळतो, अशा 25 कुटुंबातील लोकांना 31 डिसेंबरला समतोल फाउंडेशनच्या स्वामी विवेकानंद मन परिवर्तन केंद्रात आणलं आणि आदरपूर्वक सन्मान करून थंडीपासून बचाव करण्यासाठी ब्लँकेट वाटप करण्यात आलं। यासाठी संस्थेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी पुढाकार घेतला। सातत्याने 18 वर्ष सामाजिक कार्य करताना अनेक चढउतार अडीअडचणी प्रत्येक वर्षी संस्थेला येतच असतात। अशाच परिस्थितीमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम सुद्धा होत असतात। गोशाळा, सेंद्रिय शेती, आयुर्वेद, नर्सरी, स्कूल इन बस, अन्नछत्र हे उपक्रम संस्थेचे सुरू आहेत। या सगळ्या गोष्टींचा मुख्य केंद्रबिंदू मुलेच आहेत, ज्याचा वयोगट 8 ते 18 वर्षापर्यंत आहे। 18 पुढील मुलांना कला कौशल्य प्रशिक्षण याच उपक्रमांतर्गत होत असतं। त्यांच्या विकासासाठी समतोल फाउंडेशन सातत्याने नवीन वर्षातही अनेक सक्षमपणे काम करेल, असं संजय केळकर यांनी सांगितलं। इंदोर येथील राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत विटाव्याच्या सुष्मिता देशमुखनं 4 सुवर्ण पदकांची कमाई केली। इंदोर येथे पॉवरलिफ्टिंग फेडरेशन कप 2023 ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। पॉवरलिफ्टिंग इंडिया असोसिएशन आणि मध्य प्रदेश पॉवरलिफ्टिंग असोसिएशन इंदोर यांच्या संयुक्त विद्यमाने वरिष्ठ फेडरेशन कप स्पर्धेत विटाव्यात राहणारी सिटी फिटनेस क्लब कल्याणची खेळाडू सुष्मिता देशमुख हिने राज्याचे प्रतिनिधित्व करत 4 सुवर्ण पदक कमावली। या स्पर्धेत देशाच्या विविध राज्यातून खेळाडूंनी सहभाग घेतला होता। या स्पर्धेत सुष्मिताला 52 किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळालं। स्वतःचं वजन 50 किलो असतानाही 400 किलो वजन उचलून 4 सुवर्ण पदकं पटकावली। स्क्वॉट, बेंच प्रेस या प्रकारात सुवर्ण पदक, डेडलिफ्ट प्रकारात सुवर्ण पदक, एकूण पूर्ण पॉवर लिफ्टिंग सुवर्ण पदक असं 4 पदकं तिने यावेळी पटकावलीत। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। मला काय मिळालं यापेक्षा मी देशासाठी आणि समाजासाठी काय दिलं हे जास्त महत्त्वाचं आहे। पुढारी वृत्तपत्र केवळ बातम्या देत नाहीत, तर ते सामाजिक बांधिलकीने हे तितकंच काम करतात। आम्हाला सामाजिक बांधिलकीची शिकवण धर्मवीर आनंद दिघे यांच्याकडून मिळाली। या शिकवणीनुसार मुख्यमंत्री म्हणून आपण सामाजिक काम करत आहोत। राज्यातील सर्वसामान्य माणसाचा विकास हेच या शासनाचं ध्येय आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं। पुढारी वृत्तपत्राच्या 85व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुढारी यूथ आयकॉन 2024 या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी सांगतात, भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे, ही आपली शक्ती आहे। संपूर्ण जगभरात भारताला नावलौकिक मिळत आहे। आजच्या तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिल्यास आपला देश हा विकसित देश म्हणून ओळखला जाईल।
त्या दिशेने केंद्र आणि राज्य शासनाचं काम जोमानं सुरू आहे। चांगलं काम करणाऱ्यांना योग्य वेळेत पाठीवर थाप मिळाल्यास त्यास अधिक ऊर्जा मिळते, ते अधिक चांगले काम करू शकतात। चांगलं काम करणाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करणं ही सुदृढ समाजाच्या दृष्टीने काळाची गरज आहे। पद्मश्री प्रतापसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली पुढारी वृत्तपत्राची वाटचाल दमदारपणे सुरू आहे। चांगल्या व्यक्तींची नोंद घेऊन त्यांना सन्मानित करण्याचं उत्तम कार्य पुढारी करतंय। कोरोना काळातही पुढारीने उत्कृष्ट कार्य केलंय। पुढारी चॅनेलच्या माध्यमातून चांगलं काम सुरू आहे। अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे, चांगल्या व्यक्तींच्या कामांचं कौतुक करणारे असे हे वृत्तपत्र आणि चॅनेल आहे। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक, प्रशासन अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या युवांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। यात प्रामुख्याने प्रशासनातील कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त इंदुराणी जाखड, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांचा विशेष सन्मान करण्यात आला। तर ठाणे पुढारी आवृत्तीचे मुख्य प्रतिनिधी दिलीप शिंदे, रायगड आवृत्ती ब्युरो चीफ जयंत धुळप यांचाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 431 गावांमध्ये उद्या एकाच वेळी स्वच्छतेचा जागर केला जाणार आहे। नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, केंद्र सरकारचा पंचायती राज विभाग आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने हा उपक्रम गावागावात राबवण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पहिल्यांदा ठाणे जिल्ह्यात गावांच्या स्वच्छतेचा पायलट प्रकल्प म्हणून हा प्रकल्प राबवला जाणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 मध्ये भारताला विकसित राष्ट्र करण्याचं ध्येय ठेवलं आहे। भारताचा मोठा भाग हा ग्रामीण आहे। ग्रामीण भारताचा विकास झाल्याशिवाय भारताची विकसित राष्ट्र म्हणून ओळख निर्माण होणार नाही। त्याचबरोबर केंद्र सरकारच्या पंचायती राज विभागाने निश्चित केलेल्या 9 शाश्वत विकास ध्येयातील स्वच्छ, हरित गाव आणि आरोग्यदायी गाव या 2 संकल्पनांनुसार 431 गावं स्वच्छ केली जातील। त्याचबरोबर या गावांचं प्रगतीच्या दिशेने पाऊल पडेल। विकसित भारतामध्ये योगदान देण्यासाठीही स्वच्छता अभियानाचं महत्त्वाचं योगदान राहील। नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, केंद्र सरकारचा पंचायती राज विभाग आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने हा उपक्रम होत आहे। त्यात हजारो श्री सदस्यांबरोबर सरकारी यंत्रणांचा सहभाग असणार आहे। यावेळीही ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी स्वच्छतेच्या जागरात सहभागी होण्याचं ठरवलं आहे, असं कपिल पाटील यांनी यावेळी सांगितलं। यंदा आपण स्वच्छतेचा संकल्प करून संपूर्ण ठाणे जिल्हा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करूया, असं आवाहन कपिल पाटील यांनी केलं। या स्वच्छता अभियानात जिल्ह्यातील सर्व जनता, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंचासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी सहभागी व्हावं, असं आवाहनही कपिल पाटील यांनी केलं आहे। जवाहर बाग येथील मुख्य स्मशानभूमीतील विषारी धुरामुळे खारटन रोड परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे। स्मशानभूमीतील धूर निरोधक यंत्रणा बंद असल्याने या परिसरात राहणारे, ये-जा करणारे नागरिकांना त्रास होतोय। या भागात प्रामुख्याने सफाई कामगार आणि मागासवर्गीय लोक राहत असल्यानं ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे। महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी त्वरित लक्ष घालून नागरिकांचं आरोग्य अबाधित राखण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावेत। त्वरित कार्यवाही न झाल्यास नागरिकांना स्मशानभूमी आणि महापालिकेच्या समोर आंदोलन करावे लागेल, असा इशारा देण्यात आलाय। ठाण्यातील खारकराळी, महागिरी आणि चरई विभागातील नागरिकांसाठी महानगर पाईप गॅस लाईन संदर्भात प्रतीक्षा संपली असून आमदार संजय केळकर यांच्या सहकार्याने सर्व इमारतींमध्ये पायपिंगच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। त्यामुळे गेली अनेक वर्ष जुन्या ठाण्यातील रहिवाशांना गॅस पाईपलाईनपासून वंचित राहावं लागत होतं। त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे। जुने ठाणे परिसरात कोरोनाच्या अगोदरपासूनच गॅस लाईन आली असून सुद्धा ती जोडली जात नव्हती, अशा स्थानिकांच्या तक्रारी होत्या। ठाणे महापालिकेची रस्ता खोदण्यासाठी परवानगी न देणं आणि महानगर गॅसच्या काही तांत्रिक अडचणींमुळे विभागात गॅस पुरवठा करणाऱ्या वाहिन्या टाकल्या जात नव्हत्या। संजय केळकर यांनी
ठाणे महानगरपालिका अधिकारी आणि महानगर गॅस कंपनीचे अधिकारी यांची एकत्र बैठक घेऊन अडचणी दूर करून त्याचा पाठपुरावा करून अखेर नवीन वर्षाच्या निमित्ताने पाईप जोडणीच्या कामाचा शुभारंभ झाला। गेल्या वर्षभराच्या प्रयत्नांना अखेर यश मिळालं असून याचा फायदा ठाण्यातील हजारो रहिवाशांना होणार आहे। त्यांना घरोघरी महानगर पाईप गॅसची जोडणी मिळणार आहे। त्यामुळे विशेष करून तमाम महिला वर्गाला या पाईप गॅस जोडणीचा मोठा दिलासा मिळणार असल्याचं संजय केळकर यांनी सांगितलं। केंद्र शासनानं वाहन चालकांसाठी केलेल्या नवीन कायद्याला टँकर आणि ट्रक चालकांनी केलेल्या विरोधामुळे सध्या सर्वत्र पेट्रोल पंपांसमोर लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसत आहे। केंद्र शासनानं अपघात झाल्यास वाहन चालकांना शिक्षा ठोठावणारा कायदा केला आहे। या कायद्याला वाहन चालकांचा विरोध असून अपघात होऊ शकतात, कोणी मुद्दाम करत नाही असं ट्रक आणि टँकर चालकांचं म्हणणं आहे। त्यांनी या नवीन कायद्याच्या विरोधात बेमुदत संपाचं हत्यार उपसलं आहे। वाहन चालकांच्या या संपामुळे सध्या पेट्रोल पंपांवर रांगा लागल्याचं चित्र दिसत आहे। या रांगा लांबपर्यंत असल्याने त्याचा वाहतुकीला फटका बसला असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीही होत आहे। काही पेट्रोल पंप तर पेट्रोलचा साठा संपल्यामुळे ठप्प झाल्याचं दिसत आहे। हा बेमुदत संप लवकर आटोक्यात न आल्यास त्याचा फटका मोठ्या प्रमाणावर बसण्याची चिन्ह दिसत आहेत। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला thanevarta@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा, नववर्षापूर्वीच्या रक्तदान शिबिरात रक्तदान करून मुख्यमंत्र्यांचा आगळा वेगळा आदर्श। नववर्षाच्या निमित्ताने वाहतूक शाखेच्या ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधी मोहिमेत 17,000 केसेस आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 431 गावांमध्ये उद्या एकाच वेळी स्वच्छतेचा जागर। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण आमच्या thanevarta.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर। धन्यवाद।